हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये, एपिसोड नंबर 5 मध्ये. द पर्पल हॅट टीम प्रेझेंट्स इंजिनियर्स प्लेग्राऊंड. सो नवीन आपल्याकडे गेस्ट आले आज आणि आपण त्यांचं स्वागत करणार आपल्या स्टेजवर. सो गेस्ट नंबर फर्स्ट आहे प्रोफेसर मंगेश खैरे सर. सो तुम्ही त्यांना बघत असाल, आपले लाडके मंगेश सरांना आपण इन्व्हाइट करूया आपल्या या स्टेजवर. सो सेकंड गेस्ट आहे आपले आजचे प्रोफेसर प्रवीण शिंदे सर. प्रवीण शिंदे सर, येऊ शकता तुम्ही स्टेजवर. यांचा कोर्स तुम्ही बघत असाल आपल्या ऍप्लिकेशनवर. PEE, PSOC, PS1, PS2 यासारखे सब्जेक्ट्स हे घेत असतात आपल्या कोर्सेसवर. सो पर्पल हॅट इन्स्टिट्यूटला तुम्ही जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे चेहरे ओळखीचेच असतील. सो आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे जाऊया. नेक्स्ट सेगमेंटचं नाव आहे द गेम. सो आपण आलो आहे आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे. नेक्स्ट सेगमेंटचं नाव जसं तुम्ही ऐकलंच असेल, द गेम. सो आपण परत इन्व्हाइट करणार आहोत आपल्या गेस्टला. सो मंगेश सर, येऊ शकता तुम्ही. प्रोफेसर प्रवीण शिंदे सर, या. अरे बापरे, ओके. काय आज नेमकी? सो गेम असा असणार आहे सर की तुमच्याकडे कॅल्सी तुम्हाला दिसत असेल, कॅल्क्युलेटर्स. सो आम्ही तुम्हाला नॉर्मल, तुम्ही आता अवघड तर कॅल्सीचे ट्रिक्स मुलांना सांगतात की हे करा ते करा. ऍक्च्युअली आम्ही तुम्हाला इझी कॅल्क्युलेशन सांगणार आहे, ते तुम्हाला आमच्या टायमर मध्ये करून दाखवायचे. ठीक आहे. आम्ही टायमर सेट करणार आहे आता की 1 मिनिटामध्ये जो हे तिघा कॅल्क्युलेशन फास्ट मध्ये करेल ना, तो विन असेल. चालेल. ओके सर, समजलं तुम्हाला? कठीण का सोपं? एकदम सोपं, खूप सोपं असणार आहे. तसं तुम्ही मुलांना अवघड कॅल्क्युलेशन देत असता, पण आम्ही तुम्हाला सोपे कॅल्क्युलेशन देणार आहे आणि ते सोपे कॅल्क्युलेशन आमच्या इन जनरल टाइम मध्ये पूर्ण करायचे. ओके. सो करायचं स्टार्ट. सो कॅल्क्युलेटर सर घेऊ शकता तुम्ही. इथे ठेवायचे का हातात. ओके. फक्त ज्याचा त्याचा पहिला आन्सर होईल ना, त्यांनी कॅमेराकडे दाखवून द्या, तिथे डन म्हणायचं आहे. म्हणजे आम्हाला तिथे टायमर 1 दिवस बघता येईल पूर्ण. ठीक आहे. ओके. किती चान्स काय? 3 क्वेश्चन्स असणार आहे. 3 क्वेश्चनचे आन्सर जो करेक्ट काढेल ना त्या टायमर मध्ये, तो विन असणार आहे. त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे, ते आम्ही तुम्हाला सांगू. ओके. ठीक आहे. सर रेडी? मंगेश सर रेडी? ओके. सो कॅल्क्युलेशन आपण स्टार्ट करणार आहे. जिथे टायमर रेडी? ओके. सो कॅल्क्युलेशन आता आपण स्टार्ट करणार आहे. 3, 2, 1 स्टार्ट. 2 + 2018 + 31 × 62 - 21 भागिले 25 + 58 + 92. सर काय आलंय आन्सर? 2162. सर काय आलंय? 4091. मंगेश सर विन झाले याच्यामध्ये. सो फर्स्ट राऊंड झालाय. सेकंड राऊंड सर फास्ट. ओके. -65 + 25 × 78 + 58 भागिले 12 -45 + 012. 1856. ओके. 1856 करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट 85 भागिले 5 × 8 + 55 भागिले 8 × 8 + 114 + 75 - 52. 328. हा, हे राऊंडचे विनर सर झाले. सो ठीक आहे. पहिले 2 राऊंड मंगेश सर जिंकले आणि लास्ट राऊंड होता तो आपले प्रोफेसर प्रवीण शिंदे सर जिंकले. सो टायमर काय जितेश आताचा सध्याचा? आताचा आहे 22.40 सेकंड. ओके, 22.40 सेकंड. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये ट्विस्ट कसं आहे की जो आता फर्स्ट आमच्या या गेम मध्ये विन झाला ना, त्याच्यासाठी अजून एक गेम असणार आहे आणि तो त्या गेमचं स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. जो आता विन असेल, फॉर एक्झाम्पल आता मंगेश सर विन झाले आपल्याकडे. सो आता नेक्स्ट गेम असेल फ्लिप द बॉटल. फ्लिप द बॉटल मध्ये बॉटल फ्लिप करायची. तुम्हाला 3 चान्स दिले जाईल आणि त्याच्यामध्ये जो विन असेल तो लास्ट विनर असेल. ठीक आहे. ओके. बॉटल हे ठेवून देऊ का? येस राहू दे. आता 2 राऊंड आपले मंगेश सर जिंकले आणि एक लास्ट राऊंड होता ते आपले प्रोफेसर शिंदे सर जिंकले. सो असं करायचं तुम्हाला सर, आता तुम्ही हा गेम स्टार्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 राऊंड जिंकले आमचे. ठीक आहे. सो फ्लिप द बॉटल मीन्स ही बॉटल ही तुम्हाला या टाइप मध्ये सरळ करायची. या टाइप मध्ये फ्लिप करायची. ठीक आहे. किती वेळा चक्कर? 3 चान्स असतील तुमच्याकडे. ते 3 चान्स राऊंड किती घ्यायची? काही नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तसं काही सरळ झाली पाहिजे. सरळ झाली पाहिजे. इथे कुठं पण सरळ झाली पाहिजे. ठीक आहे. ओके. सो आपण आता फ्लिप दी बॉटल स्टार्ट करणार आहे आपला नेक्स्ट गेम. सो सर रेडी? मंगेश सर रेडी? अल्टर आहेत का दोघांना? येस अल्टर चान्स आहे. फर्स्ट सेकंड 1 मिनिट. ठीक आहे.
फर्स्ट सेकंड थर्ड ठीक आहे. रेडी सर? हो. रेडी सर? चला आपण स्टार्ट करूया आता. Timer नाही ना काही? नाही टायमर वगैरे काही नाही. या गेम मध्ये जो विन असेल तो आमचा लास्ट विनर आहे ओके. फर्स्ट आणि सेकंड गेमच्या क्रायटेरियावर. हो. ठीक आहे. ओके जितेश. ओके सेटअप झालेला आहे आपला फ्लिप दी बॉटल साठी. येस येस याच्यावरच करायचं. येस यावरच करायचं तुम्हाला. खाली गेल्यावर बाद असं काही नाही ना. खाली गेल्यावर काय म्हणतात तो पॉइंट आम्ही पकडणार नाही. तिथे 2 चान्स तुम्हाला भेटतील म्हणजे असतील ते. हा. ठीक आहे. ओके चलो रेडी सर? 3, 2, 1 स्टार्ट. ओके फर्स्ट चान्स गेलाय सर. युअर चान्स. ओके फर्स्ट चान्स गेलेला आहे. सेकंड चान्स मंगेश सर कम ऑन. ओ सेकंड चान्स आलाय सर. इक्वल करायचं आपल्याला. कम ऑन. ओ थोडा हातामुळे वाचलाय. ठीक आहे चलो डन. Equal झाले. लास्ट चान्स सर. ओके थर्ड चांस गेलाय सर. ये जीत का सवाल है. Yes. क्या होने वाला है लास्ट गेम पे देखते अभी. I will. सो इथे पण मॅच टाय झालेली आहे. सो आपण फर्स्ट गेमच्या क्रायटेरियावर आता विन ठरवणार आहे. सो आता फर्स्ट गेम आपले मंगेश सर जिंकले होते त्यानुसार मंगेश सर आता या गेम मध्ये पण विन झालेला आहे. सो क्लॅप झाले पाहिजे टाळ्या. ओके सो आपण आता नेक्स्ट सेगमेंट कडे जाणार आहे. आपल्या नेक्स्ट सेगमेंटचं नाव आहे तिखे सवाल. सो आता थोडस याच्या पण मध्ये ट्विस्ट असणार आहे. सो तिखे सवाल न करता आपण इथे कडवे सवाल घेणार आहे. सो देखते अभी नेक्स्ट सेगमेंट आहे सेगमेंट नंबर 3 कडवे सवाल. लास्ट सेगमेंट आहे आपला गेमचा. सो त्याचं नाव आहे कडवे सवाल. सो आता सर ओपन करू शकता तुम्ही तुमच्याकडे जे हे दिलेले. आईला जो लोग है. कडवे सवाल है सर. सर अभी ये कडवे सवाल आहे. हा आता याच्यामध्ये ट्विस्ट असा असणार आहे. ओके सो असं करायचंय मी तुम्हाला जे पण क्वेश्चन्स विचारेल त्याचे आन्सर तुम्हाला ते दिसतंय कारलं ते खाता जायचंय. ओके कारला आवडते वाटतं. सर होऊन जाऊ द्या आज कडवे सवाल. चलो रेडी? सब्जेक्ट कुठले ते सांगून द्या. ओके हा सर आता आपल्याला PS1 बद्दल इंट्रोड्यूस करणार आहे आणि मंगेश सरांचा आहे तुम्ही बघत असाल सर कोणता M1 बद्दल सर आता इंट्रोड्यूस करणार आहे आपल्याला या पॉडकास्ट मध्ये. पॉवर सिस्टीम 1 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येस सेकंड इयर सेकंड इयर आणि इंजिनिअरिंग मॅथ्स 1 फर्स्ट इयर 2024 पॅटर्न. ओके डन. सो करायचं स्टार्ट आपल्या गेम साठी. सो शिंदे सर तुमच्यासाठी फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. 2 ते 3 दिवसामध्ये स्कोरिंग कशी करायची स्ट्रॅटेजी सांगा इन PS1. येस माझं स्ट्रॅटेजी अशी असणार 2-3 कशाला 2-3 तासातच पास होऊ ना. मी मंत्र मारून 2-3 क्वेश्चन देऊन टाकतो. ओके इंडक्टन्सचं डेरिव्हेशन आणि त्याच न्यूमरिकल करा. कॅपॅसिटन्सचं डेरिव्हेशन त्याच न्यूमरिकल करा. ओके बस आणि 2-3 डेफिनेशन आहे. स्किन इफेक्ट पेरेंट इफेक्ट आणि प्रॉक्सिमिटी इफेक्ट. बस याच्या व्यतिरिक्त झाले 28 मार्क. ओके सर तुम्हाला काय वाटतं तुमच्या सब्जेक्ट बद्दल 2 ते 3 दिवसामध्ये स्कोरिंग कशी करायची स्ट्रॅटेजी सांगा. 2-3 दिवसात करण्यासाठी मी काही पॉइंट्स काढले. जसं युनिट 1 मध्ये सामान्य मुलांनी काय काय करायला पाहिजे बघा. रोल्स थेरम, LMVT, CMVT, नंतर टेलर्स थेरम आणि मॅक्लोरियन थेरम हे 5 टॉपिक सामान्य मुलांनी करता येतील जे तुमचे 4-5 तासात होऊ शकतात. युनिट 2 मध्ये युलर्स थेरम आणि कंपोजिट फंक्शन हे 2 पॉइंट करा. युनिट 3 मध्ये J × J' इज इक्वल टू 1 आणि एरर फंक्शन. युनिट 4 मध्ये लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट आणि ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणि युनिट 5 मध्ये आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर आणि कॅली हॅमिल्टन. सो एवढे पॉइंट करायला 3 दिवस पुरेसे आहे आणि आरामात पासिंग होऊन जात. सर या गोष्टीवर कारला झालं पाहिजे. सर थोडं सर घ्या कारला झालं पाहिजे सर. सेत बनानी पडेल सर होऊन जाऊ द्या कारलं. पहा खाऊन मग सर नंतर मी ट्राय करतो. टेस्ट सांगा बस. नाही होणार पॉसिबल. सर 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 होईल सर पॉसिबल आहे सर. थोडं घ्या. हा 1 बाईट. ओके मग सर पूर्ण घाला. हेल्थ कॉन्शियस झालं आपण. ओके सर नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. टॉप 5 व्हेरी IMP क्वेश्चन्स और व्हेरी IMP टॉपिक्स फॉर पासिंग इन PS1. टॉप 5 आता पासिंग PS1 ला तर न्यूमरिकलच करू शकतील. 5 क्वेश्चन सांगा. 5 क्वेश्चन सांगतो. न्यूमरिकल पहिला स्ट्रिंग इफिशियन्सीचं न्यूमरिकल करा. इंडक्टन्स काढण्याचं न्यूमरिकल करा. चारी पोझिशनचं कॅपॅसिटन्सचं न्यूमरिकल करा. आणि 5व्या चॅप्टरला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मीडियम ट्रान्समिशन लाईनचं न्यूमरिकल तुम्हाला आरामात PS1 स्कोरिंग मध्ये निघून जाईल. डेरिव्हेशन थोडे कॉम्प्लिकेटेड आहे. टाइम जास्त लागण्यापेक्षा न्यूमरिकलनी पासिंग सगळ्यात सोपी. हे फिक्स न्यूमरिकल आहेत. यस एकदम फिक्स. ओके
सो सर सेम क्वेश्चन Yes. तुमच्यासाठी आहे. टॉप 5 IMP हा, क्वेश्चन्स top- और IMP टॉपिक्स. येस M1 साठी टॉप 5 जे IMP क्वेश्चन मी सांगतोय, टॉपिक सांगतोय, जे सामान्य मुलालाही येतील असेच सांगतो. बघा, युनिट 1 मध्ये टेलर्स थेरम हा एकदम सोपा आहे. युनिट 2 मध्ये युलर्स थेरम हा, युनिट 3 मध्ये एरर फंक्शन, युनिट 4 स्किप करा किंवा युनिट 4 मध्ये ऑर्थोगोनल मॅट्रिक्स वाला करा, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणि युनिट 5 मध्ये कॅली हॅमिल्टन थेरम हा पूर्ण कॅल्सीवर होतो. हे 5 जर तुम्ही केले, हे 5 जे सामान्य मुलालाही जमतील आणि एक दिवसाचंच काम आहे, आरामात पासिंग होऊन जाईल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे सर PS1 साठी. व्हॉट मिस्टेक स्टुडंट्स डू वाईल रायटिंग इन एंडसेम एक्झाम. कोणत्या मिस्टेक अवॉइड केल्या पाहिजे मुलांनी एंडसेम एक्झाम मुलांनी- राईट करताना? न्यूमरिकल जे सोडतायत तेच फेल होत आहेत. न्यूमरिकल करायचं हिंमत. न्यूमरिकल किती मार्कला येतं सर? 50-50 पूर्ण. ओके, 8 मार्काला न्यूमरिकल, म्हणजे 6 मार्काला compulsory आहे. डेरिव्हेशन. हा 6-8चा पॅटर्न आला, 8 मार्काला न्यूमरिकल येतंय, 6 मार्काला थिअरी येते. हा, तर मुलं न्यूमरिकल सोडतात, त्यांचं 28 मार्क कोणत्याच अँगलनी थिअरीला यायला चान्स नाही. हा एक मेजर इश्यू पॉवर सिस्टम. ओके, म्हणजे कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे मुलांनी बस. याच्यामध्ये? न्यूमरिकल जास्त केले तर थिअरी कमी करण्याची गरज. ओके ओके ओके, ठीक आहे. सेम क्वेश्चन सर तुमच्यासाठी. कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे मुलांनी एक पेपर? मेन तर काय की आन्सर लिहिताना स्टेप वाईज लिहा. त्याच्यानंतर आन्सरला बॉक्स करा. मेन जे स्टेप्सचे आन्सर आहेत त्यांना बॉक्स करा. आणि पहिले जे 3 क्वेश्चन आहे ना, ते सिलेक्शन करताना तुम्हाला जो सगळ्यात सोपा प्रश्न येतो म्हणजे टेलर्स थेरम वरचा झाला, एरर फंक्शन झाला आणि कॅली हॅमिल्टन थेरम, हे 3 एकदम सोपे प्रश्न आहे. सो शक्यतो ट्राय करा की पहिले 3 क्वेश्चन जे सगळ्यात सोपे ते घ्या, म्हणजे एक्झामिनरचं तुमच्यावर इम्प्रेशन चांगलं पडेल आणि तुम्हाला पुढे मोकळ्या हाताने मार्क दिले जातील, पेपर चांगल्या मार्कावर निघेल. आणि कॅल्सीच्या ट्रिक पोरं वापरत नाही. मॅट्रिक्स पूर्ण कॅल्सीवर सॉल्व्ह होता. मी कॅल्सीच्या ट्रिकवरच मॅथ्स शिकवलाय. सो कॅल्सीच्या ट्रिक्स फॉलो करा, यू विल द Okay. पेपर सॉल्व्ह. ओके, सो नेक्स्ट आपला सेगमेंट असणार आहे रॅपिड फायर. रॅपिड फायर मध्ये आम्ही तुम्हाला क्वेश्चन्स विचारू, त्याचं 1 वर्ड मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे. ठीक आहे सर, रेडी? सर कारला खाता आता इंस्टाग्राम और युट्यूब कशावर जास्त ऍक्टिव्ह आहे तुम्ही? युट्यूब का? इझिली असेसेबल. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. युअर बिगेस्ट फिअर. फिअर, भीती. भीती. रात्रीची भीती वाटते तुम्हाला? का? काय अंधारात? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, थोडासा जनरल नॉलेजचा क्वेश्चन घेतलाय आपल्या टीमने. हु पेंटेड मोनालिसा? हु पेंटेड मोनालिसा? अब्राम. ओके, करेक्ट आहे का? टीमला माहिती नाही, आपल्या टीम सर्च करायला होती कोण आहे हु पेंटेड मोनालिसा. सांगितलं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन परत मंगेश सरांसाठी आहे. मंगेश सर, मोस्ट अवेटेड क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. शादी क्वेश्चन्स और मार्क्स क्वेश्चन्स? काय? शादी क्वेश्चन्स और मार्क्स क्वेश्चन्स म्हणजे लग्नाचे काय म्हणता क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजे का काय म्हणता मार्क्सचे क्वेश्चन्स पाहिजे? मार्क्स क्वेश्चन का? आता मुलांचा सवाल आहे ना, पास झाले. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. युअर फेवरेट हिरोईन? फेवरेट हिरोईन. हा. आता तू सगळ्यात सर सांगा. हॉलिवूड, बॉलिवूड चालेल, कोणती पण, कोणतेही, दोघं पण. अरे बापरे. सर सांगा मोस्ट फेवरेट हिरोईन. चला ना विचारा. सर सेम क्वेश्चन तुमच्यासाठी. सेम क्वेश्चन तुमच्यासाठी. युअर फेवरेट हिरोईन. अरे बापरे. कोणत्या पण इंडस्ट्री मधली सांगू शकता तुम्ही. हा का? हा, मला ती ही आवडते हो. सांगा ना नाव. कोण? श्रेया पिळगावकर. ओके ओके ओके. बापरे. आज नाव घेतल्यावरती आणखी ट्रोल करतील. हो सर, जाऊ द्या, चालू द्या. पण तुम्ही आज सांगा, तोपर्यंत सेगमेंट पुढे नाही जाणार. युअर फेवरेट हिरोईन. कारलं खावं लागेल. काजल बिजल काय असेल. सर कारला खाता सांगा. कारलं खाता. हा, काय सांगू आता, प्राणी मुखर्जी आहे. हा. 4-5 नाव घ्यावं लागतील का? चालेल आम्हाला. चालेल सर, चालेल आम्हाला. काजल. हा, अजून काय झाले 2 नाव. त्यांचा पिक्चर सांगा तुम्ही. मंगेश सर उसमें घी डालते हुए. ओके, सो मंगेश सर, लास्ट क्वेश्चन आहे आता. ट्रूथ और डेअर. ट्रूथ करायला आवडेल तुम्हाला का डेअर करायला आवडेल? सांगा. डेअर करायचं. ठीक आहे, डेअर काय वाटतं टीम, काय द्यायला पाहिजे अरे बापरे. पुढे आहे का? मंगेश सरांना? डेअर काय दिलं पाहिजे? सुचव काहीतरी पटापट. मला आलेलं आहे, आमच्या टीमला पण आपण विचारूया. सो सर, डेअर असं आहे आमच्याकडे की तुम्हाला गाणं बोलायचंय, कोणतं पण एक मराठी आवडतं. ओके, गाणं गायचं. येस.
ओके काही म्युझिक वाजवलं तोंडाने तरी चालत. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा चालत. जितेश बॅकग्राऊंड म्युझिक देऊन टाक. ऑन कर ना, मोबाईल ऑन कर. एखादी ऑन करून देतो आपण. कॉपीराईटचं ते काढून टाकू एक साईडला. ठीक आहे. ओके सर, चालू द्या आता. मराठी सॉन्ग सांगा तुमचं मला आवडतं आणि गाऊन दाखवा. डेअर. गाणे मी बघत नाही एवढे गाणे सध्या. आता कुठलं सांगायचं? सर डेअर आहे सर, करा लागेल. कुठलंही मराठी गाणं जुनं पण चालेल. सर जुनं पण चालेल. बघा टीम म्हणतोय. तुम्ही suggest करा. साथियामधलं घ्या, साथियामधलं. सांगते यार. विवेक ओबेरॉय. त्याने मराठी सांग. विवेक ओबेरॉय. मराठी Suggest करा ना कोणतं. सर सजेस्ट करा. तुम्ही सांगा ते मला सांगतो. हा चला, टीम म्हणते, तुम्ही सांगा. हे आतिके खंडाला किती भारी गुलाब. मराठी सांगितलं. मराठी सर मराठी. मराठीत कुठलं बघितलं होतं मी? हो सर, तुम्हीच खूप मोठे फॅन आहे मराठी इंडस्ट्रीचे. शोले पिक्चर मधलं. सर मराठी. मराठी सर, मराठी. भरपूर आहे. झपाटलेला. झपाटलेला. त्याच्यामध्ये गाणं. काकान म्हणलं गाणं. धीरे धीरे नाच म्हणा बाबूला. ते पण सर मराठी गाणं. शिंदे सरांना पण बोलायचं. शिंदे सरांना आहे. पुढचा क्वेश्चन आहे पण शिंदे सरांचा. ते होतं ना सर. तुम्हाला विचारलं. सर फास्ट सर फास्ट. टाइम जातोय सर आमचा. तुला फिरविलं माझ्या गाडी. फिरविलं माझ्या गाडी. जितेश बॅकग्राऊंड म्युझिक. ओके. हा सर, सरांनी डेअर केलाय. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आता शिंदे सरांसाठी. सर परत ट्रूथ और डेअर, काय आवडेल घ्यायला सांगा. और डेअर. ट्रूथ घ्यायचं. ओके. ट्रूथला असं आहे की तुमच्या आयुष्यातली एक खरी गोष्ट सांगा की ती कोणाला माहिती नाही. की ती कोणाला माहिती आहे ना, घरी माहिती आहे ना, कॉलेजमध्ये माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे. अशी गोष्ट माहिती होणार. आज सगळ्यांना माहिती होणार. आज रिव्हील करा सर की काय ट्रूथ घेतलंय तुम्ही. म्हणजे बायकोला पण माहिती. कोणालाच माहिती नाही, फक्त तुम्हाला माहिती. अशी एक गोष्ट सांगा, खरी गोष्ट. प्रॉब्लेम. इमॅजिनेशन नका करू. टीम रिसर्चला म्हणजे अशी कोणती गोष्ट असू शकते आता ती कोणाला माहिती नाही. कॉलेजला रोज जातो सगळ्यांना माहित होतं. ते सगळे तिथं सगळे मित्र सगळ्यांना माहित होतं. सर तुमच्या वेळेसच्या कॉलेजमध्ये सांगा. असताना तुमच्या कॉलेजमध्ये मग ते आहे ना आता सगळे कनेक्टेड आहेत ना सगळे. सर सगळ्यांनाच माहित होतं. घरचे 20 वर्षात मला माहिती नाही. बापरे. सर आज होऊन जाऊ द्या, आज ऑडियन्सला माहिती पडली पाहिजे. शेवट होतं की. सर कॉलेज मधली, कॉलेज इरा, तुमच्या कॉलेज टाइम. लहानपणाची. कॉलेज टाइम मध्ये. कॉलेज टाइम मधली. शाळेतली सांगा. सर शाळेतली जागा, शाळेतली सांगतोय कोणाला माहित नसेल. कोणाला माहिती नसेल अशी गोष्ट सांगा. गुरुजी जवळजवळ मारण्यासाठी सगळ्यात आवडता मी होतो. अरे वा. ओके. सगळ्यात मार खायचा म्हणलं का सगळ्यात पुढे मी राहायचो. हम्म. ऐकायचो नाही कोणाचं. सर ही कॉमन झाली, पण थोडस आम्हाला इंटरेस्टिंग पाहिजे. तेव्हा लेक्चर कमी ड्युरेशनचा असायचं, मारपीट जास्त ड्युरेशनचे असायचे आमच्या गावात. सर ये कॉमन हो गया, थोड़ा इंटरेस्टिंग चाहिए अपने को. थोड़ा इंटरेस्टिंग पाहिजे फॅक्ट तुमच्याबद्दल. कुछ अनोखा, कुछ नया. मारता जितेश पण खायचा आपला. जितेश पाटील अजून पण खात होतो. नवीन सर नवीन काहीतरी. काय सर तयार करावं लागेल काही. सर तयार नका करू, सांगा सर, खरी गोष्ट सांगा. राज की बात सर. राज की बात. राज की बात सर. ट्रुथ. ते डेअर घेतला. बापरे मी वाचलं. सर जल्दी जल्दी सरांच्या हाँ? अशी कोणती गोष्ट. सर आठवा, थोड़ा सा ब्रेन को फोकस दीजिए थोड़ा. आ रहा है जितेश. हा एक अशी गोष्ट घडली माझ्या आयुष्यात. मी झाडावरून इतक्या आंबे चोरायला गेलो. ओके. इतक्या वरून खाली आलो. हा. पण खाली एकदम सुखरूप पोहोचलो. या फांदीला चिटक, त्या फांदीला चिटक. ओके. पडताना एकदम नॉर्मली पडलो. मला काहीच झालं नाही. ओके ओके. काहीच झालं नाही. ये तो तारक मेहता का उल्टा चष्मा हो गया. एक कप की स्टोरी सर. याला इंजिनिअरिंग करताना
अच्छा आंबे चोरायचे, आंबे तोडायचे, आंबे चोरायचे. मागात पडलं ना, फांदी तुटली ना, एकदम वर काढता काढता शेवटच्या टोकापर्यंत गेलो. हा. आणि जेव्हा एक फांदी तुटली, दुसऱ्या फांदीवर आलो, ती तुटली. तुम्ही कोणाला सांगितलं नाही का? काय सांगायचं, काय कोणीच नव्हतं तिथं ये सही आहे, ये सही म्हणून आहे. खाली आलो बाबा, भरोसाच पडणार नाही ना एवढं. हा. सेकंड फांदी पडले होते का डायरेक्टली खाली आले? खालीपर्यंत पण वाईट आहे. फांद्याचा अरे सही आहे, सही आहे, सही आहे. शर्ट हो ना. टाकला, शर्ट फाटला, दुकानात जाऊन तर घरच्यांनी वाजवलं असतं. हा. गेलेच कशाला होतं झाडावर. हा. पण आंबे तोडले होते का सर पूर्ण? हा? आंबे काय वगैरे असं? हिंमत नंतर तर हिंमतच नाही झाली वर चढायची परत. आवाज फुटली वाजायला. ओके, सो हा लास्ट क्वेश्चन होता सर. सो आपल्या गेम मध्ये आता जे जिंकले त्यांना काहीतरी तर भेटलं पाहिजे ना. सो जितेश हे काय आज इथं भेटलं ना. सर ते तर फॉर्मॅलिटी आहे, ओरिजिनल गिफ्ट हमारी बाकी आहे अभी. मंगेश सर, तुम्हाला पर्पल हॅटचं ब्रँडिंगचं पर्पल हॅटचं गिफ्ट. उभे राहून ओके. थांबा सर, थांबा. आपण इथे घेऊया. आणि सर गिफ्ट सोबत काहीतरी तर भेटलं पाहिजे ना, ट्रॉफी सोबत. सर मग काय तुम्हाला गिफ्ट भेटलं पाहिजे का नाही काहीतरी? नाही मस्त वेगळी. चला, सो सरांना पण आपल्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. सर कसं वाटलं मग पर्पल हॅट बद्दल एक शब्दात इंट्रोड्यूस करा काहीतरी. पर्पल हॅट इन्स्टिट्यूट बद्दल सांगा काहीतरी तुम्हाला आवडणारी गोष्ट. बेस्ट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र. ओके, मंगेश सर तुम्हाला काय वाटलं आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल? ओके, सो इथेच आपला शो आता रॅप अप करूया. सो बाकी सर अजून काय सांगणार शो बद्दल, काय वाटतं लास्ट मुवमेंट? तुम्ही सांगा मग सर. बाकी शो अशाच प्रकारे तुम्ही अशाच फर्स्ट प्रकारे. इयरचे जसे 5 एपिसोड आणले तसे उरलेले सगळे विषय पण फर्स्ट इयरचे आणा आणि सरांचा BEE पण लवकर आणा. येस. नेक्स्ट सीझन काय वाटतं सर, यायला पाहिजे का नाही पर्पल हॅट मध्ये नेक्स्ट सीझन? नेक्स्ट सीझन मग 100% ऑक्टोबर मार्च एकदम चालूच राहणार. ओके, सो या गोष्टीवरच आपण आपला शो आता रॅप अप करूया. सो थँक्यू आणि भेटूया परत एक नेक्स्ट एपिसोड मध्ये.